अरे दिकी किती आधी येतो की थांब. मी त्यांना इशारा करत होतो रे कुठली पाहिजे. कोण आहे पोर काय कोणतरी काय पोरगे दिसलंच नाही तर इथं काय दिसतंय. चला लगेच मॅचला सुरुवात करूयात. कोणताही वेळ घेऊ नका. पहिला चेंडू स्क्वेअर कटचा खेळ आहे. अंतर पार केलंय. पहिल्याच बॉलवरती 6 धाबा देणारा षटकार येताना पाहायला मिळतोय. मॅच कशा पद्धतीने बनवली जाईल हे पाहावं लागेल. एका बाजूला टीम तुम्ही पाहताय एनसीसी साबेवाडी, दुसऱ्या बाजूला टीम आहे एससीसी काळणे. बॉट चषक मध्ये रोमांचक मॅच. आणखीन एक अंतर पार केलंय. जाळीमध्ये पाठवून दिलाय. 6 धाबा याही बॉलवरती टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करणार आहोत. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. 12 रन. रिप्ले पहा. खतरनाक फटका यावेळेस खेळून काढलाय. आणखीन एक चांगला खेळून तर काढलाय. 1 रन मिळाले. दुसरीसाठी कॉल दिला जाईल का? थांबवलंय. 13 रन. 3 बॉलचा खेळ पूर्ण झाला आतापर्यंत. कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल हे पाहावं लागेल. 13 रन. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. बॉच चषक 2026 तुम्हाला सर्व पाहायला मिळतंय. बॉलर सज्ज होतील. आणखीन एक चांगला चेंडू यावेळेस पाहिलं तर खेळलाय लॉंग ऑफला. कॅच पकडली जाईल. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. किरणला सध्या माघारी पाठवलं या मॅच मध्ये. तंबूच्या आश्रयात परतावं लागेल. एनसीसी काढणे संघ एका बाजूला, जय हनुमान साबळेवाडी अशी मॅच सर्व तुम्हाला पाहायला मिळतीये. कोणत्या टीमला विजय मिळणार आहे? एक लॉस. आतापर्यंत फलकावरती धाबा 13 तुम्हाला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ पूर्ण झाला. 2 चेंडू बाकी आहेत. 3 ओव्हरची मॅच तुमच्या समोर. या बेचा चेंडू खेळला हलक्या हातानं. फिल्डर आलाय. स्टॉप केला जाईल. चांगली फिल्डिंग मिड ऑन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतीये. चांगला चेंडू यावेळेस पाहिलं तर अंतर पार केलंय. 6 धावा देऊन जातोय. लॉग ऑफच्या वरून 6 धावा देणारा षटकार येताना पाहायला मिळेल. चांगली मॅच. खतरनाक सामना. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 19 धाबा तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतात. कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल हे पाहावं लागेल. बॉच चषक प्रत्येकाच्या मनावरती राज्य करणारी स्पर्धा सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मनोज सध्या आलेत आता गोलंदाजीसाठी. मनोजची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओव्हर क्रमांक 2 चा पहिलाच बॉल बाहेर राहिलाय. बाहेर राहिल्या म्हणजे वाईट बॉल येताना पाहायला मिळेल. 20 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 20 रन आहेत. कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल हे पण पाहावं लागेल. बॉलर सज्ज. यावेळेचा चेंडू आडव्या पटनं लांबलचक अंतर पार केलंय. सीमा पार होईल. चेंडू फरार. 6 धाब्यासाठी देखना फटका. वा
खतरनाक फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. तन्मयच्या बॅट मधून आलाय. लेफ्ट हँड बॅटर आहे या टीम कडून. प्रत्येक खेळाडूला भारी पडलाय. फटका खेळला हवेमध्ये फसलाय. फिल्डर येईल. कॅच पकडली आहे. हे उत्तर होतं आधीच्या बॉलवरचं. तन्मयला माघारी पाठवलंय. आतापर्यंत पलकावरती धाबा 26 रन तुम्हाला पाहायला मिळतील. एक लॉस. 4 बॉल 19 वैयक्तिक. चांगली बॅटिंग. चांगली बॅटिंग. साबेवाडी हा टीमचा हा एक खेळाडू लेफ्ट हँड जो थांबला असता तर 70 पर्यंत तरी टीम पोहोचली असती. या बेचा चेंडू थोडा बाहेर राहिलाय. आता वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल आलाय म्हणजे आता टीमची टोटल पुढे सरकताना पाहायला मिळेल. टीम आता जाऊन पोहोचेल 27 वरती. 27 रन तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. आडव्या बॅटचा तडाखा. बॉट चषकचा देखना फटका. 6 धावा देऊन जाईल मिड विकेटच्या वरून. क्लास आहे. खतरनाक फटका. या मॅच मध्ये आता प्रथमेशने सुरुवात केली आहे. बॉट चषक मध्ये कोण कोणाला कमी नाहीये चैतन्य दादा. आतापर्यंत टीम 33 वरती जाऊन पोहोचली आहे. 1.3 चा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळेल. बॉलर निघालाय. आणखीन एक. पण या बॉलवरती एकच रन मिळेल. 34 रन पलकावरती आहे. 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पुढचे 2 खेळायचे आहेत. कमबॅक करावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून धावा येत आहेत. धावा थांबवणं महत्वाचं ठरेल. थोडा बाहेर राहिल्या. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आलाय म्हणजे धावसंख्या आता पहिली तर 35 वरती जाऊन पोहोचली आहे. 35 धावा. 3 व्हाईट बॉल हातले त्या ओव्हर मध्ये. छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसामध्ये थांबण्याचं धाडस देऊ शकते. यावेळेचा बॉल जास्तीच उसळी घेतोय. 1 बाउन्स. नो बॉल. फ्रीडचा बॉल आहे. बॉलर निघालेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस एकच रन टीमच्या टोटल मध्ये आपण ऍड करणार आहोत. आणि एका धाबेने पलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचणार आहे. नो साठी रिव्ह्यू घेतलाय विद्युत नाकवा सर यांच्या माध्यमातून. आपण करणार आहोत चेक. वन बाउंड चेक करायचं आहे. सेकंड बाउन्स आहे. हा बॉल नो असेल याची नोंद घ्या. पुन्हा उघडे डोळे पहा नीट. ही फ्री हिट आहे. या मॅच मध्ये बॅटिंग करणारी टीम बोलत असेल धाबा येऊ दे. धाबा कशाही येऊ दे. धाबा येत आहेत हे महत्वाचं आहे. ओढ मॅच. धावसंख्या पहिली तर आता 38 धाबा. या बेसचा चेंडू लॉंग ऑन मध्ये खेळलाय. 1 रन कंप्लीट. दुसरीसाठी कॉल दिलाय. तोपर्यंत पोहोचणार आहेत 2 धाबा. तिसरीसाठी कॉल दिला जाईल का.
आत्ताच्या धावा 3 2 + 1 41 धावा 41 तुम्हाला पाहायला मिळतात. जय हनुमान साबेवाडी आतापर्यंत 41 वरती जाऊन पोहोचली आहे. 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 1 टू गो. ओव्हर क्रमांक 2 चा एनसीसी काढणे टीम कडून कमबॅक करावा लागेल. धावा थांबवणं महत्वाचं आहे. शेवटचा चेंडू भरपूर वेगाने हाताळलाय. दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपणार आहे. 2 ओव्हरच्या अखेरीमध्ये धावसंख्या आता 41 वरती जाऊन थांबली आहे. 41 धावा तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतील. शेवटचे 6 चेंडू आम्ही कॉल देतोय. फिल्डिंग करणारी टीम बॉलर लगेच धावत या. 11 चेंडू डबल हाताळले तो ओव्हर क्रमांक 2 मध्ये. छोट्या छोट्या चुका नक्कीच तुम्हाला महागात पडतील. आतापर्यंत 41 41 धावा 2 लॉस तुम्हाला जरूर पाहायला मिळतं. बॉलर साईराज कैलास दाखल झालाय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. पहिलाच बॉल पहिला चेंडू ओव्हर क्रमांक 3 चा. वाईट +2 वाईट आहे. वाईट +1 म्हणजे 2 रन त्याही आम्ही ऍड करतोय. प्रथमेश शेजवळ रुद्रा स्पोर्ट्स सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. या मॅचचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय मिड विकेट मध्ये. एकच रन मिळेल. टीमची टोटल पुढे सरकताना पाहायला मिळते 44 धावा 44 सध्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 2.1 चा खेळ पूर्ण झाला आतापर्यंत. या मॅचचा चेंडू आता नो बॉल असेल. विद्युत नागवासर कळवतील आताचा नो बॉल. नो +1 म्हणजे 2 धावा. आधीच कर्जबाजारी आहेत त्यात उसना शेजारी. ओढ मॅच धावा येत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. आतापर्यंत 45 45 वरती टीम जाऊन 46. फ्रीडचा बॉल आहे. मोठा फरका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस एकच रन मिळेल. टीमच्या टोटल मध्ये आम्ही 1 रन ऍड करणार आहोत. धावसंख्या 47 वरती जाऊन पोहोचेल. थोडा बाहेर राहिलाय. पुन्हा वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आलाय म्हणजे टीमची टोटल आता 48 48 धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 4 चेंडू बाकी आहेत. या बेचा चेंडू उचलून फेकून दिलाय लॉंग ऑफ मध्ये. 6 धावा सिक्सर. 55 धावा 55 आता तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून धावा येत आहेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये 2.3 चा खेळ पूर्ण झाला आतापर्यंत. वेगानं हाताळलाय. वेग भरपूर आहे. हे उत्तर होतं आधीच्या बॉलवरचं. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ झालाय पूर्ण. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. कशा पद्धतीने खेळले जातील हेही पाहावं लागेल. बॉस चषक या स्पर्धेमध्ये कित्येक रेकॉर्ड बनलेत. या मॅचचा चेंडू एकच धाव मिळेल. 56 धावा. एक लास्ट बॉल आता हाताला जाईल. तिसऱ्या ओव्हरचा तुम्हाला सर्व पाहायला मिळेल. बॉलर सज्ज होईल. लास्ट बॉल एसीसी काढणे टीम कडून. शेवटचा बॉल घेऊन कैलास तयार.
स्क्वेअर कट घेण्याचा प्रयत्न, फिल्डर येणार आहे तोपर्यंत वन बाउन्स. 4 धाबा येताना पाहायला मिळतील. 7 धाबा जिंकण्यासाठी आता 61 करायचेत. 61 धाब्याचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. पहिलं तर NCC काढणे टीमला, जय हनुमान साबळेवाडी टीम चला लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावून घ्या. तुम्हाला या मी विनंती करेल. चला विनंती आहे लगेच फिल्डिंग लावून घ्या. कोणताही वेळ घेऊ नका. तुम्हाला मी कॉल देईन. जय हनुमान साबळेवाडी टीम NCC काढणे संघ आपले बॅटर लगेच पाठवून द्या. 60 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 61 धावा करायच्यात. 61 धाब्याचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे, याची नोंद घ्या. व चषक ही स्पर्धा आता प्रत्येकाला अनुभवायला मिळतीये. चला दोन्ही टीमला मी कॉल देईन. कोणताही वेग घेऊ नका. स्पीडअप घ्यायचंय. मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. ACC काढणे संघ आता बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 61 धाबा करायच्यात. जय हनुमान साबळेवाडी टीम आता गोलंदाजीसाठी येईल. पहिल्या ओव्हरसाठी कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवला जाईल हे पाहावं लागेल. किरण यांच्याकडे पहिल्या ओव्हर मध्ये चेंडू सोपवला. बॅटिंग साठी एका बाजूला भागवत बागल सर. नॉनस्टॅकिनला नितेशला तुम्ही पाहताय. मॅचला लगेच सुरुवात करणार आहोत. कोणताही वेळ घेऊ नका. बॉलिंग साठी तुम्हाला पहिल्या ओव्हर मध्ये किरण पाहायला मिळतील. जय हनुमान साबळेवाडी टीम कडून. SCC काढणे टीम आता बॅटिंग करेल. पहिलाच बॉल. बॉलर आता सज्ज होतील बॉलिंग मार्क वरून. बॉट चषक मध्ये दुसऱ्या डाबाच्या दिशेने जाऊयात. दुसऱ्या डाबाला पण सुरुवात करणार आहोत. पहिला चेंडू थोडा खाली राहिलाय.
क्रिकेटमध्ये जमिनी लगत जाणाऱ्या बॉलला सबमरीन डिलिव्हरी असं म्हणतात. त्याच पद्धतीने हाताळलाय. सुरुवात चांगली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. किरणची गोलंदाजी तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना भागवत बागल, नॉस्ट्राइक एंडला नितेश. आणखीन एक चांगला चेंडू पाडल्यानंतर पायावरती आदळतोय. खतरनाक गोलंदाजी चालू आहे. पहिले दोन सलगचे डॉट आलेत. पहिले दोन सलगचे डॉट येताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे पहिल्याच ओव्हर मध्ये. 3 ओव्हरची मॅच, 61 धाब्याचं टार्गेट. या मॅचचा चेंडू खेळलाय. धावा किती मिळणार आहेत? चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळतीये लॉंग ऑफ मध्ये. बॅटर फसलाय. बॅटर होईल गॉन. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. धक्का क्रमांक 1 भागवत बागल यांना माघारी जावं लागेल. नवीन बॅटर या लगेच, कोणताही वेळ घेऊ नका. तुम्हाला मी विनंती देईन. सन्माननीय आदरणीय शिवाचंद्र बॉस संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बॉस चषक ही स्पर्धा जरूर तुम्हाला पाहायला मिळतीये. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी तुम्हाला दाखल होताना पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू दांडी 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 गुल. विकेटचं पंतन आल्या पावली माघारी जावं लागेल. बॅटर होईल गॉन. अप्रतिम गोलंदाजी पहिल्याच ओव्हर मध्ये चालू आहे. खतरनाक किरण यांची गोलंदाजी कौतुक करावं लागेल. पहिल्या 3 चेंडू मध्ये कोणती धाव दिली नाहीये. चौथ्या बॉलवरती विकेट. 4 बॉलचा खेळ पूर्ण झाला. 1 धाव आहे. कैलास आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेत. धावा कराव्या लागतील. यावेळीचा चेंडू वेगानं आतलाय. भरपूर वेग आहे. वेगावरती गोलंदाजी चालू आहे. यावेळेचा चेंडू खेळलाय. फिल्डर आले, स्टॉप केलाय. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळतीये. थांबवलंय. चांगली फिल्डिंग कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस फलकावरती धावा तुम्हाला 2 पाहायला मिळतात. 2 विकेट देखील आल्यात. कौतुक करावं लागेल किरण या गोलंदाजाचं पहिल्याच ओव्हर मध्ये. चला ओव्हर क्रमांक 2 साठी गोलंदाज कोण आहे लगेच सज्ज व्हा. सुरुवात करायची आहे. कोणताही वेळ घेऊ नका. यानंतर मॅच साठी तयार राहा. फणसवाडी 11 तुम्हाला देखील आम्ही कॉल देईन. तुमची मॅच आहे. आदित्य सध्या ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेत गोलंदाजीसाठी. त्यानंतर बनपुरी 11, भवानीनगर सळवे, पानेरी 11, मारुल 11. आपणही तयार राहा. तुम्हाला देखील आम्ही कॉल देईन. बॉलर सज्ज झालाय. ओहो, पडल्यानंतर काटा बदलेल. थोडासा टर्न घेतोय. कोण बदलतोय? चांगले मॅच. 11 बॉल मध्ये 59 धाबेत. मोठे फटके खेळावे लागतील. या बेतला चेंडू खेळलाय हलक्या हातानं मिड ऑफ मध्ये. मिड ऑफ मध्ये खेळला. त्यानंतर एक सिंगल मिळाली आहे आणि एका सिंगल धाबेनं धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतंय. 3 धाबा फलकावरती आहेत. 10 बॉल 58 ची गरज. बॉलर सज्ज झाला. या बेतचा चेंडू फुल टॉस होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आला. 1च रन. कौतुक करावं लागेल आज जय हनुमान साबळेवाडी या टीमचं.
बॅटिंगच्या बाबतीमध्ये विचार केला अप्रतिम बॅटिंग, फिल्डिंग मध्ये विचार करायला गेलं खतरनाक. वाह, तुमचे कौतुक. 4 धाबा, 3 बॉलचा खेळ पूर्ण झाला आतापर्यंत. 3 बॉल बाकी आहेत. बॉलर सज्ज, पुढचा बॉल घेऊन. चांगला चेंडू सरळ बॅटने खेळलाय. मोठे फटके खेळावे लागतील. एका बाजूला कैलास आहे, दुसऱ्या बाजूला अक्षय आहे. या टीम कडून धाबा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 4 2 चेंडू बाकी होते, त्यानंतर लेस्टिक गुल केली आहे. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 3 माघारी चाललाय. बॅटर होईल गॉन. चलो चावचा इशारा, जावं लागेल माघारी. चांगली कामगिरी चालू आहे. 7 बॉल मध्ये आता 56 करायचे आहेत. जय हनुमान साबेवाडी टीमची खेळी प्रत्येकाच्या मनावरती राज्य करतीये. रिप्ले पहा, वेगानं हातळला, त्यानंतर लेग स्टिक गोल. खतरनाक गोलंदाजी. वर्गातील गप्पाने आदित्यचा टप्पा अप्रतिम राहिलाय. खतरनाक. चांगला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. यावेळेस पहिलं तर धाव मिळणार आहे एकच. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस फलकावरती 6 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. आता बाकी आहेत बॉल 6 बॉल मध्ये पण पहिलाच बॉल योगेश वरती प्रहार चढवलाय. आडव्या बॅटनं धावा 6. हे फटके पहिल्या दुसऱ्या ओव्हर मध्ये खेळायचे होते. आता खेळून उपयोग नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. 11 धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच सध्याच्या घडीला सुरू आहे. यावेळेचा बॉल 1 रन मिळेल. दुसरीसाठी कॉल दिला जाईल का? एकाच धाब्यावरती थांबावं लागेल. थांबवलंय. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 धाबा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. चांगला चेंडू, खतरनाक गोलंदाजी दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतीये. कैलासला शांत ठेवलंय. कैलास 6 चेंडू 10 वरती खेळतोय. एलसीसी काढणे संघ 13 वरती जाऊन पोहोचलाय. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पुढचे 3 बाकी आहेत. पुढच्या 3 मध्ये कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल हे पाहावं लागेल. यावेळेचा बॉल खेळून तर काढलाय. 1 रन मिळाली आहे लॉंग ऑफ मध्ये. 14 रन, 4 बॉल पूर्ण, 2 बाकी आहेत. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आलाय म्हणजे रन आम्ही ऍड करणार आहोत. 15 धाबा आम्ही कॉल देतोय. पनसवाडी 11. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कॅप्टन या लगेच. पनसवाडी 11 कॅप्टन या. या बॅचचा चेंडू हलक्या हातानं खेळलाय मिड विकेट मध्ये. पाच बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 16 धाबा, 1 लास्ट बॉल. शेवटचा चेंडू पनसवाडी 11 कॅप्टन या. अखेरीस आपण पाहिलं तर या मॅच मध्ये जय हनुमान साबळेवाडी आपला कॅप्टन या. जय हनुमान साबळेवाडी. दुसऱ्या बाजूला टीम आहे
फणसवाडी 11 कॅप्टन या जय हनुमान साबरेवाडी दोन्ही टीमला मी कॉल देईन. आपण टॉस करणार आहोत यानंतरच्या मॅचचा. फणसवाडी टीम आहे गोलंदाजी, साबरेवाडीची आहे बॅटिंग. 22 गाव प्रदीप सावंके सरांना आपण ऐकूयात यानंतरच्या मॅच साठी. थँक्यू सो मच.